कुणबीमध्ये समावेश आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या ओबीसी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी येथे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केलंय। मनोज जरांगे यांना राज्यभरातून पाठिंबा मिळतोय, याचे पडसाद नाशिकमध्येही पाहायला मिळतात। सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या नाशिक येथील पार्वती निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आमदार राहुल डिकले यांनी आंदोलकांना पाठिंबा देत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा केल्या। मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या। समाजाचे आक्रोश मोर्चाचे सदस्य आहेत, त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन काही सूचना केल्या की येत्या 20 तारखेला जे मुंबईला अधिवेशन होतं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या। इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत, बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं, त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहे। आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील, आमचे बनकर साहेब असतील, यांनी मला पत्र दिलं आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात। त्याप्रमाणे येत्या 20 तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच, परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुरावा थांबवणार नाही। राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे आणि मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात विधानसभेत आवाज उठव असं देखील आमदार डिकले यांनी सांगितलं। यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।